आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील 2.1 द ब्रदर या कवितेवरील सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण वॉर्मअप म्हणजेच पाठाची पूर्वतयारी करणारी एक छोटीशी कृती पाहणार आहोत. येथे प्रश्न ए मध्ये सांगितले आहे, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जशा सूचना दिल्या आहेत तसे करा. येथे आपल्याला 2 आकृत्या किंवा शब्दजारे वर्ड वेब्स दिले आहेत. पहिल्या आकृतीच्या मध्यभागी शब्द आहे फॅमिली, कुटुंब. आता कुटुंबात कोण कोण असते बरं? अगदी बरोबर. म्हणून याच्या बाजूला आपण मदर, आई, फादर, वडील, सिस्टर, बहीण आणि ब्रदर, भाऊ हे शब्द लिहून ही आकृती पूर्ण करणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरी आकृती आहे फ्रेंड, म्हणजेच मित्राबद्दल. आपला मित्र कसा असतो? त्याचे गुण आपल्याला इथे लिहायचे आहेत. जसे की तो क्लेवर, हुशार असतो, हेल्पफुल, मदत करणारा असतो, काइंड, दयाळू असतो आणि लॉयल, प्रामाणिक किंवा एकनिष्ठ असतो. आता आपण लगेचच पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न सी मध्ये म्हटले आहे, यूज द वर्ड्स गिवन आणि फ्रेम द सेंटेन्सेस, म्हणजे खालील शब्द वापरा आणि त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. हा प्रश्न तुमच्या भाषिक कौशल्यासाठी खूप छान आहे. आपला पहिला शब्द आहे स्माईल, हास्य. यावर आपण एक सोपे वाक्य बनवू शकतो. आय लाईक टू स्माईल, मला हसायला आवडते. दुसरा शब्द आहे ब्रदर, भाऊ. वाक्य होईल, आय लव्ह माय ब्रदर, माझे माझ्या भावावर खूप प्रेम आहे. तिसरा शब्द आहे रिव्हर, नदी. वाक्य तयार करूया. द रिव्हर इज व्हेरी बिग, नदी खूप मोठी आहे. आणि चौथा शब्द आहे सी, समुद्र. यावर आपण लिहू शकतो, द सी इज ब्लू, समुद्र निळा आहे. पहिल्यांद किती सोपी वाक्य आहेत. तुम्ही तुमच्या मनानंही अशीच वेगळी वाक्य देखील तयार करू शकता. आता आपण या कवितेवर आधारित काही मुख्य प्रश्नांवर चर्चा करूया. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे नीट समजून घ्या. प्रश्न डी मध्ये म्हटले आहे, डिस्कस अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची चर्चा करा आणि उत्तरे लिहा. यात पहिला प्रश्न आहे, Which line do you like the most from the poem? Why? कवितेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि का? याचे उत्तर तुम्ही असे लिहू शकता. I like the line, Your strength and hope keep me strong the most, because it shows that a brother gives us strength, hope and courage in difficult times. तुझी ताकद आणि आशा मला खंबीर बनवते. ही ओळ मला सर्वात जास्त आवडली, कारण कठीण प्रसंगात आपला भाऊ आपल्याला ताकद, आशा आणि धैर्य देतो, हे यातून दिसून येते. आता याच भागातील दुसरा प्रश्न पाहूया. Which qualities of a brother are described in the poem? कवितेत भावाचे कोणते गुण वर्णन केले आहेत? उत्तर आहे, The poem describes a brother as supportive, understanding, strong and hopeful. He understands our hidden pain, stays with us in loss and gain. म्हणजेच कवितेत भाऊ हा आधार देणारा, समजून घेणारा, खंबीर आणि आशावादी असल्याचे सांगितले आहे. तो आपले लपलेले दुःख समजून घेतो आणि सुख-दुःखात आपल्या सोबत राहतो. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न ई अतिशय सोपा आहे. कवितेत वाचून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. When days are dark, कवितेत वाचून या रिकाम्या जागा येईल. And nights are long, कवितेत वाचून या रिकाम्या जागा येईल. Through storm and sun, आणि पुढे दिलेलेच आहे, We walk as one. Together strong, कवितेत वाचून या रिकाम्या जागा येईल. You and me. In every tear, and कवितेत वाचून या रिकाम्या जागा येईल. Every smile.
कवितेचे वाचन 2-3 वेळा केले की या ओळी आपोआप पाठ होतात. आता यानंतरचा प्रश्न तर माझ्या सर्वात आवडीचा आहे. तो म्हणजे यमक जुळणारे शब्द. प्रश्न F मध्ये विचारले आहे, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोएम अँड राईट देम. त्याचे उत्तर आपण असे लिहूया. डीप, कीप. वन, सन. पेन, गेन. स्माइल, वर्थवाइल. सी, मी. लॉंग, स्ट्रॉंग. परीक्षेत रायमिंग वर्ड्सचा प्रश्न हमखास येतोच. आता आपण कवितेचा मूळ गाभा समजून घेणारा एक छानसा प्रश्न सोडवूया. प्रश्न जी पहा. रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. कविता वाचा आणि खालील माहिती पूर्ण करा. द नेम ऑफ द पोएम इज. कवितेचे नाव काय आहे? उत्तर आहे द ब्रदर. द पोएट ऑफ द पोएम इज. या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर अमनजीत सिंग. द पोएम इज अबाउट. ही कविता कशाबद्दल आहे? उत्तर द स्ट्रॉंग बॉन्ड, लव्ह अँड सपोर्ट बिटवीन सिबलिंग्स. भावंडांमधील घट्ट नाते, प्रेम आणि आधाराबद्दल. द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम इज. या कवितेत कोणता अलंकार वापरला आहे? उत्तर सिमिली अँड मेटाफॉर. उपमा आणि रूपक अलंकार. द मेसेज ऑफ द पोएम इज. कवितेतून कोणता संदेश मिळतो? उत्तर दॅट अ ब्रदर्स लव्ह इज व्हेरी प्युअर अँड ही ऑलवेज मेक्स अस स्ट्रॉंग. भावाचे प्रेम अतिशय शुद्ध असते आणि तो आपल्याला नेहमी खंबीर बनवतो. कवितेचा संदेश खरोखरच खूप सुंदर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात, जिथे तुम्हाला थोडा विचार करायचा आहे. प्रश्न H मध्ये विचारले आहे, टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. तुमच्या मित्राला सांगा तुमचा भाऊ काय करेल. यात 2 परिस्थिती दिल्या आहेत. पहिली, इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास. जर माझा वर्गात पहिला क्रमांक आला तर. उत्तर माय ब्रदर विल बी व्हेरी हॅपी. माझा भाऊ खूप खुश होईल. दुसरी, इफ आय फॉल वाईल प्लेइंग. जर मी खेळताना पडलो तर. उत्तर माय ब्रदर विल हेल्प मी. माझा भाऊ मला मदत करेल. मुलांनो, आतापर्यंतचा भाग खूप सोपा होता. आता आपण व्याकरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. प्रश्न आय पहा. अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली. वाक्यांमधील उपमा अलंकार सिमिली दर्शवणारे शब्दसमूह अधोरेखित करा. जेव्हा आपण एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी लाईक किंवा ॲज वापरून करतो तेव्हा त्याला सिमिली म्हणतात. शी इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. ती सिंहासारखी शूर आहे. इथे आपण ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन या शब्दाखाली रेघ मारणार आहोत. ही रन्स लाईक द विंड. तो वाऱ्यासारखा धावतो. इथे लाईक द विंड अधोरेखित करा. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. चंद्र एका चांदीच्या चेंडूसारखा असतो. इथे लाईक अ सिल्वर बॉल याला अधोरेखित करा. आता आपण पुढील प्रश्न सोडवूया. प्रश्न जे आहे, फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फ्रॉम द पोएम. कवितेतून सिमिलीचे उदाहरण शोधून लिहा. आपल्या कवितेत असे एक वाक्य आले आहे जिथे लाईक वापरून तुलना केली आहे. ते वाक्य आहे लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी. हे आपले उत्तर आहे. आता यासोबतच आणखी एक अलंकार असतो, तो म्हणजे मेटाफॉर किंवा रूपक अलंकार. यामध्ये लाईक किंवा ॲज न वापरता 2 गोष्टी अगदी एकसारख्याच आहेत असे मानले जाते. प्रश्न के मध्ये विचारले आहे,
फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफॉर फ्रॉम द पोएम. कवितेतून मेटाफॉरचे उदाहरण शोधून लिहा. याचे उत्तर आहे यू, माय ब्रदर, माय मून अँड सन. इथे भावाला थेट चंद्र आणि सूर्य म्हटले आहे. आता व्याकरणाकडून आपण कृतीकडे जाऊया. प्रश्न एल पहा. क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर. तुमच्या भावासाठी वाढदिवसाचे एक कार्ड तयार करा. इथे सिद्धांत नावाच्या एका मुलाने त्याच्या भावासाठी खूप सुंदर कार्ड बनवले आहे. तुम्ही देखील तुमच्या भावाच्या वाढदिवसाला असेच सुंदर इंग्रजीत कार्ड बनवून देऊ शकता. आता यानंतरची कृती तर खूपच छान आहे. प्रश्न एम मध्ये इथे तुम्हाला एक सुंदर चित्र दिसत असेल. हे चित्र एका फुलासारखे किंवा राखीसारखे दिसत आहे. या राखीच्या मधोमध ब्रदर असा शब्द लिहिला आहे आणि त्याच्या सभोवताली 6 पाकळ्या आहेत. या पाकळ्यांमध्ये आपल्याला भावाचे चांगले गुण लिहायचे आहेत. चला तर मग लिहूयात. 1. केअरिंग, काळजी घेणारा. 2. स्ट्रॉंग, खंबीर. 3. सपोर्टिव्ह, पाठिंबा देणारा. 4. लव्हिंग, प्रेमळ. 5. हेल्पफुल, मदत करणारा. 6. ब्रेव्ह, धैर्यवान / शूर. मुलांनो, आता आपण आजच्या पाठातील शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे आलो आहोत. हा प्रश्न निबंध लेखनाचा आहे. प्रश्न एन मध्ये सांगितले आहे, राईट अन एसे ऑन माय ब्रदर युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझा भाऊ यावर निबंध लिहा. मुद्दे आहेत: इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर, भावाची ओळख. हाऊ ही केअर्स फॉर यू, तो तुमची काळजी कशी घेतो. हाऊ ही सपोर्ट्स यू, तो तुम्हाला पाठिंबा कसा देतो. आणि हाऊ यू एन्जॉय युअर टाइम टुगेदर, तुम्ही एकत्र वेळ कसा घालवता. चला तर मग या मुद्द्यांचा वापर करून लिहिलेला हा छानसा निबंध आपण पाहूयात. पहिल्या परिच्छेदात आपण भावाची ओळख करून दिली आहे. पुढे तो काळजी कशी घेतो ते सांगितले आहे. तिसरा परिच्छेद, तो मला मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतो. आणि शेवटचा परिच्छेद, आम्ही एकत्र वेळ कसा घालवतो. अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांचा विस्तार करून आपण अतिशय सुंदर आणि सोपा निबंध लिहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा पाठ आणि त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण होत आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता, तिचे प्रश्न उत्तरे, ग्रामरचा भाग आणि निबंध लेखन सर्व काही अतिशय चांगल्या प्रकारे समजले असेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.